तिचं कौतुक करीत त्या दोघांना 7 मुलगे 1 मुलगी होती. मुलीचं नाव होतं शांबाला. मुलं वाढत होती. दास दासी त्यांना सांभाळत होत्या. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र लिहिली, हाती काठी घेतली आधाराला. हळूहळू पावलं टाकत आली. राणीला भेटायला वाड्याशी आली अन आरोळी दिली. आहे का कोणी घरी? घालील का कोणी घास? दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिनं विचारलं, कोण ग तू? कुठून आलीस? काय काय काम काढलंस? तुझं नाव काय? तुझं गाव काय? काय हवं आहे तुला? म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच. तशाच खोकलाही येईल मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले इथे राणीला भेटायला. कुठे आहे या राजाची राणी? दासी म्हणाली, राणी साहेब आहेत महालात, मैत्रिणींशी गप्पा मारतात. त्यांना सांगितलं तर मला रागवतील. तुला कशा भेटणार त्या? तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील, न बोलतील, मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली, अद्वा बोलू लागली. तुम्हाला पण मी आरती देते. आरती झाली आहे. हाय फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगमध्ये मी सगळे आमची छोटे कंपनी आहे ना त्यांच्याशी इंट्रोड्यूस करून देईल. तर आज या दोघीजणी कुमारी आहेत आणि मनवा पण आहे. तर तिघीजणी होतील आणि तिघींची पण इकडे आईने पूजा केली आहे. मनवा येती जाती आहे कारण की तिला इकडे आल्यानंतर खूप मस्ती घालते. ती खूप इकडे तिकडे फिरते. आणि ह्या दोघी माझ्या बहिणी आहेत. खूप छोट्या छोट्या, सगळ्यात छोटी बहीण आहे माझी. आणि दोघी पण खूप लहान आहेत कारण की हे चुलत माझ्या बहिणी आहेत. आणि मग आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे खूप आम्ही बहीण भावंड आहोत, सख्खे चुलत. सो ह्या दोघी छोट्या छोट्या बहिणी आहेत माझ्या. घेऊन चालली ती ऐकून तुझी नाही दाखवत राहिले. अरे वा 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 गुड गर्ल. पी दे मला. पी कोण देणार पहिले? मला पहिली पी कोण देणार? पी कोण देणार? पा पा. आता मी खाऊ देणार आहे. थांब थांब थांब. हा परत परत. हा हा हा. जे बाप्पा थांब मध्ये नको येऊ. थांब जरा. अरे वा 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 वा. अरे वा 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 वा. पाटावरती टेको डोकं. डोकं असं टेको पाटावर. पिट्टो. डोकं ठेव तिला. असं डोकं ठेव. हा झालं. चला बाप्पा करा आता. बस आता. पूजा झाली आहे, नैवेद्य पण झालेला आहे आणि आता उपवास सोडायचा आहे. तर मी आता उद्या सकाळी भेटते तुम्हाला. आज नेक्स्ट मॉर्निंग आहे आणि सगळ्यात पहिले सकाळी मी इकडे बागेत आली आहे मागे. तर आमचा जो वाडा आहे त्याचा मी व्हिडिओ अगोदर मागच्या वेळी टाकलेला होता. तर त्याच्या सगळ्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मागच्या वर्षी मी ऑलरेडी ते टाकलेलं आहे, त्यामुळे रिपीट करण्यात काही पॉईंट नाही आहे. आणि ते ब्लॉग्स जे आहेत त्याच्या लिंक मी खाली देते. तर हे नवीन काही झाडं लावली आहेत आजींनी, आईने. तर ते सगळं मी थोडंसं शूट करते कारण की मला खूप आवडतं झाडं वगैरे लावायला वगैरे. यातल्या मी थोड्या कुंड्या पण घेऊन जाणार आहे. हे बघा, हे रेड पानांचं खूप सुंदर सुंदर, याला पण छोटी छोटी फुलं आली आहेत. तर थोडंसं मी तुम्हाला दाखवते बाग आणि मग त्यानंतर आतमध्ये जाऊयात.
इकडे मनवा अभिरशी खेळत आहे. अभिर मला 2 भाऊ आहेत आणि सख्खे चुलत. सो त्यांचा हा छोट्या भावाचा मुलगा आहे अभिर आणि मोठा जो भाऊ आहे त्याचा मुलगा आहे आनंद. आणि राजू भैया आणि विक्रम भैया असं आम्ही त्यांना म्हणतो. तर हे दोघं आणि आनंद पळून जातं कॅमेरा चालू केला की. त्याला व्हिडिओज बघायला खूप आवडतं बट कॅमेऱ्यासमोर यायला नाही आवडत. सो चला आता तिकडे जाऊयात, थोडं बाहेर जायचं आहे. हो, आम्ही दुपारचं जेवण पण केलं आणि माहेरी आल्यावर असंच होतं, माझं व्लॉगिंग कंटिन्यू होत नाही आहे कारण की मी रिलॅक्स करायला आली आहे आणि मग ते विसरून जाते मी गप्पांच्या ह्याच्यात मी विसरून जाते की मला व्हिडिओ शूट करायचा आहे. सो मी आता आईसोबत बाहेर आली आहे थोडीशी शॉपिंग करायला, माझी आणि मनवाची, आणि आईला पण काही वस्तू घ्यायच्यात. सो आम्ही इकडे शॉपिंग करू आणि मग घरी गेल्यावर मी तुम्हाला आमच्या वहिनी आहेत दोघी त्यांना भेटवेल आणि शॉपिंग पण दाखवेल. सो ही आमची कॉमन रूम आहे आणि त्यामुळे इकडे खूप सारा पसारा आहे. तुम्ही प्लीज याच्याकडे लक्ष देऊ नका कारण की माझाच सगळा पसारा पडला आल्यापासून कपड्यांचा, आणि माहेर आल्यावर माझं काही सगळं इकडे तिकडे पडलेलं असतं. आणि हा आहे अभिर आणि ही अभिरची मम्मा आहे, म्हणजे माझी वहिनी आहे छोट्या भावाची. आणि ह्या रेड साडीमधल्या मोठ्या वहिनी आहेत, मोठ्या विक्रम भैया आणि ह्या अश्विनी वहिनी. आणि यांचं नाव, छोट्या वहिनींचं नाव आहे ग्रीन साडीतलं, त्यांचं प्रिया नाव आहे. सो मी कुर्ती दाखवते त्यांना आणि अशा काही व्हाईट कलरमध्येच मी जास्त कॉम्बिनेशन घेते, त्यातली पिंक मला जास्त आवडली आहे. सो हा माझा मोठा भाऊ आहे विक्रम भैया. आणि आत्ताच आमचं जे आहे सगळं काम झालेलं आहे, जेवण वगैरे करणार आहोत अजून, आत्ताच मी आले जस्ट. तर आईचं वगैरे काम झालं तर आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि ही आमची कॉमन रूम आहे, आम्ही सगळे इकडे गप्पा मारत बसतो थोडासा. मग त्यामुळे लहान मुलांमुळे थोडासा पसारा पण होतो. तर आता माझा छोटा जो भाऊ आहे राजू भैया त्याला मी उद्या दाखवेल कारण की तो आज बाहेर गेलेला आहे जरा. सो त्यामुळे हे काय हे चिकन, ती बिर्याणी अशी आहे का? हे मटन आहे ना आणि हा बीर आहे ना, कसं अख्खीच खातो हाताने. मटन 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 अरे अजून माझा मोबाईल कर तिथं आनंद, माझा मोबाईल मी आणलाय बघ ना प्लीज दे. मला तुम्हाला काय द्यायचंय?
ते मग हा गरम मसाला आहे त्याच्यात. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि मी स्वतः शूटिंग करते त्यामुळे मी कमी दिसते सॉरी त्याबद्दल. सो भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.